नमस्कार, मी हेमंत चौधरी. आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. आज आपण 5 बिझनेस आयडिया बघणार आहोत, ज्या की तुम्ही घरी बसून इझिली स्टार्ट करू शकतात. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला कमीत कमी पैसा खर्च करून तुम्ही हे बिझनेस चालू करू शकतात. त्यामुळे ह्या 5 बिझनेस आयडिया तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघा आणि जी काही बिझनेस आयडिया तुम्हाला आवडली त्या बिझनेस आयडियावर काम करायला सुरुवात करा. आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक बिझनेस आयडिया मी समजून सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही व्यवस्थित समजा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनेलवर भरपूर चांगले व्हिडिओज आलेले आहेत आणि फ्युचरमध्ये सुद्धा भरपूर चांगले व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉनचा बटन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे जो काही पुढचा व्हिडिओ येईल तो डायरेक्टली तुमच्या डेस्कटॉपमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात पहिली बिझनेस आयडिया येते मेस किंवा हॉटेल. आता ह्यामध्ये मेस किंवा हॉटेल जर तुम्हाला टाकायची असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही अशा प्लेसवर असाल ज्या ठिकाणी भरपूर स्टुडंट्स आहेत किंवा वर्किंग प्रोफेशनल्स आहेत तर त्यांना तुम्ही मेस देऊ शकतात, किंवा तुमचा जर एखादा चांगला प्लेस असेल आणि त्या ठिकाणी भरपूर लोकांची गर्दी असते तर त्या ठिकाणी तुम्ही हॉटेल चालू करू शकतात. मग या ठिकाणी तुम्ही परत म्हणणार की हॉटेल चालू करायचं किंवा मेस चालू करायचं तर ह्या ठिकाणी भरपूर जास्त पैसा इन्व्हेस्ट करावा लागेल. पण तसं काही नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, मेस जर चालू करायचं असेल तर फक्त 5 लोकांना सुरुवात करा. 5 लोकांना जर तुम्ही प्रॉपर चांगलं जेवण दिलं, चांगल्या पद्धतीने त्यांना तुम्ही रिकरिंग पद्धतीने तुमच्याकडे ठेवलं तर इझिली तुम्ही भरपूर जास्त पैसा कमवू शकतात. सुरुवातीला आहे ते तुमच्याकडे जे मटेरियल आहे, ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं तुम्हाला कसं स्टार्ट करता येईल याकडे तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. बरेचसे लोक काय करतात की समजा मेस चालू करायची किंवा हॉटेल टाकायची आहे तर ते हे एक्सपेक्ट करतात की नाही आपल्याकडे लाखो रुपये असणं गरजेचं आहे किंवा लाखो रुपयाचा सेटअप आपण बसवणं गरजेचं आहे. लाखो रुपयाचा सेटअप आणि इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा आपण काय करायचं की स्टार्टिंगला समजा तुम्ही ज्यावेळेस मेस चालू करताय तुमच्याकडे जर थोडीशी जागा असेल तर तुम्ही त्या लोकांना घरी जेवायला बोलू शकतात, किंवा त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात की समजा 5-10 लोक आहेत त्यांचा स्वयंपाक घरी बनवू शकतात आणि त्यांना डायरेक्टली घरी त्यांचा जी काही त्यांचा प्लेस असेल, रूम असेल त्यावर जाऊन त्यांचे डबे तुम्ही देऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हालाही लोड राहणार नाही आणि त्या व्यक्तींनाही लोड राहणार नाही. तुम्ही रोज काय करू शकतात, स्वयंपाक बनवला की समजा संध्याकाळी 8 वाजता डबा द्यायचा आहे तर तुम्ही संध्याकाळी 7 वाजता स्वयंपाक रेडी करून 7-7:30पर्यंत स्वयंपाक रेडी करून पॅक करून तुम्ही त्यांना 8 वाजेपर्यंत ते 10 लोकांच्या घरी तुम्ही डबा देऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी काय होईल की त्यांनाही प्रॉब्लेम राहणार नाही, त्यांना घरीपर्यंत त्यांचं जेवण भेटतं आहे, म्हणजे त्यांनाही सोपं जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला थोडे जास्त कष्ट करावे लागतील, पण जर तुमचं व्यवस्थित पद्धतीने ते 10 लोक तुमच्याकडे जेवत आहे, तुमची एक प्रोसेसमध्ये काम चालायला लागलं, देन मग तुम्ही ऑटोमॅटिकली जास्तीत जास्त लोकांना वाढवू शकतात आणि चांगलं जेवण देऊन त्यांना अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यातनं तुमचं सुद्धा बिझनेस इझिली वाढेल. बरोबर. आता दुसरा पार्ट येतो हॉटेल. आता हॉटेल चालू करायची म्हटल्यानंतर तुम्हाला लाखो रुपये खर्च करायची गरज नाही आहे. तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे की तुमच्याकडे आहे त्या रिसोर्सने तुम्ही सुरुवात करू शकता. जसं की तुमच्याकडे गॅस असेल, तुमच्याकडे छोटीशी पातळी असेल तर त्यामध्ये तुम्ही पोहे विकू शकतात, चहा देऊ शकतात, इवन आपला वडापाव, समोसा, कचोरी, भजी ह्या टाईपचे जे काही पदार्थ आहेत ते तुम्ही स्टार्टिंगला देऊ शकतात आणि त्या पदार्थाने तुम्ही काय करू शकतात, लोकांना इम्प्रेस करू शकतात. आणि देन तुमच्या जर हॉटेलमध्ये चांगली चव असेल तर तुमच्याकडे कस्टमर हा रिपीट होत राहील आणि ऑटोमॅटिकली त्यातनं तुम्ही जास्त पैसा कमवू शकतात. आता तुम्ही म्हणणार की हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की हॉटेल किंवा मेस, पण मग आम्ही हेच का चालू करायला पाहिजे? तर सिंपल आहे. बाकीच्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, नवीन गोष्टी बघाव्या लागतील, नवीन इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, पैसा खर्च करावा लागेल, जागा शोधाव्या लागतील. पण ह्या ठिकाणी कसं आहे, तुम्ही कमीत कमी आणि आज ह्या सेकंदाला सुद्धा विचार केला की मला हॉटेल टाकायचं आहे तर तुम्ही इझिली टाकू शकतात, कारण तो तुमचा आतमधला गुण आहे. तुम्हाला स्वयंपाक करता येतो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने जेवण देता येईल किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवता येतात, त्याच्यातनं लोकांना तुम्ही इम्प्रेस करू शकतात. जे आपल्याकडे आहे त्या गोष्टीतनं जर आपण एखादा बिझनेस चालू केला ना की तो बिझनेस सक्सेस व्हायला उशीर लागत नाही. त्या बिझनेसमधून तुम्ही जास्तीत जास्त पैसा इझिली कमवू शकतात. तर हे सिंपल लॉजिक आहे. या पद्धतीने तुम्ही जी काही पहिली बिझनेस आयडिया आहे मेस किंवा हॉटेल जर तुम्हाला चालू करायचं असेल तर कमीत कमी पैशांमध्ये तुम्ही तुमचं मेस हॉटेल चालू करा आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमच्या हॉटेलमध्ये, तुमच्या मेसमध्ये जास्तीत जास्त लोक यायला लागली की तुम्ही तो पैसा घेऊन तुमच्या हॉटेलमध्ये, तुमच्या मेसमध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही चांगली जागा घेऊ शकतात आणि त्यामध्ये तुमचा बिझनेस सुरू करू शकतात. हॉटेलमध्येही तुम्ही स्टार्टिंगला नॉर्मली ब्रेकफास्ट वगैरे ठेवू शकतात, पण भविष्यात जर तुम्हाला वाटलं की नाही लोकांना आपण अजून चांगलं काहीतरी देऊ, मग त्या ठिकाणी तुम्ही जेवणाचं सुद्धा प्लॅन करू शकतात आणि याच्याने काय होईल, तुम्ही इम्प्रेसिव्ह त्यांच्या नजरेत जाऊ शकतात
आणि हॉटेलमध्ये नेहमी एक माइंडसेट ठेवायचा की 100 प्रोडक्ट बनवण्यापेक्षा एका प्रोडक्टवर फोकस करायचा. म्हणजे समजा तुम्ही एखादी थाळी देताय तर त्या थाळीमध्ये सगळं जेवण देणं गरजेचं आहे. उगीच ही एक भाजी आहे, ती भाजी आहे, ती असं वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित थाळी पद्धत लावा आणि त्या थाळी पद्धतीने तुम्ही लोकांना जेवायला द्या, जेणेकरून त्यांनाही पोटभर जेवता येईल आणि त्यांनासुद्धा तुमची एक युनिक आयडेंटिटी बघायला मिळेल. तर चांगलं द्या, म्हणजे जेणेकरून तुमचा कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि तो परत तुमच्याकडे येईल. ही झाली आपली पहिली बिझनेस आयडिया, मेस किंवा हॉटेल चालू करणं. आता दुसरी बिझनेस आयडिया आहे मसाला उद्योग. आता आपल्याला काय करायचं आहे, जर आपला मसाला उद्योगचा बिझनेस चालू करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल. आता प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवता येतात, बरोबर. घरगुती आपण मसाले बनवतो. इवन मसाला तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्याकडे आपल्या जी काही प्लेस आहे त्यामध्ये अशी कोणती तरी वस्तू आपल्याकडे जास्तीत जास्त मिळत असेल. आपल्याला काय करायचं आहे, मसाल्यासोबत त्या गोष्टीसुद्धा इन्क्लूड करून द्यायच्या. काही लोकांकडे तांदूळ चांगले भेटत असतील, काही लोकांकडे गहू भेटत असतील, बाजरी किंवा वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे म्हणजे गोष्टी मिळत राहतात. तर त्यांनी काय करायचं आहे, मसाला बनवून तुम्ही शेजारच्यांना जरी विकला ना तरी सफिशियंट आहे. तुम्ही शेजारच्या लोकांना जर विकला, जर प्रॉपर चांगला मसाला बनवला, कारण प्रत्येकाला मसाला बनवायचा आहे. तुम्ही पापड देऊ शकतात, कुरडया बनवून देऊ शकतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बनवून त्यांना दिल्यात तर इझिली तुम्ही त्यातनं सुद्धा चांगली अर्निंग करू शकतात. म्हणून त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला मसाला उद्योग हा जर सुरुवात करायचा असेल ना तर तुम्ही थोडे काही प्रोडक्ट घ्या. जसं की आता मसाला जर स्टार्ट करायचा असेल तर मसाला कोणता, गरम मसाला असतो. त्यानंतर समजा तुम्ही तिखट चटणी देऊ शकतात, हळद देऊ शकतात आणि असे काही स्पेसिफिक प्रोडक्ट ठेवू शकतात. देन मग तुम्ही पापड, लोणचं ह्या प्रकारचे सुद्धा पदार्थ त्यांना बनवून देऊ शकतात. पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला चांगली टेस्ट आहे का हे चेक करणं गरजेचं आहे आणि क्वालिटी खूप मॅटर करते. जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर पैसा थोडा वेळ नंतर लक्षात ठेवा की पैसा येईल, पण अगोदर तुम्ही त्या क्वालिटी द्यायला सुरुवात करा. जर तुम्ही क्वालिटी दिली ना की तुमचा कस्टमर तुमच्याकडे रिपीट होईल. कारण सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की जे काही तुम्ही हे मसाल्याचे पदार्थ, पापड, लोणचं हे पदार्थ जर त्यांना एकदा दिलेत आणि जर त्यांना क्वालिटी आवडली, त्यांना टेस्ट आवडली तर ते लोक परत तुमच्याकडे येतील आणि जर ते परत आले तर तुमचा बिझनेसही परत चालेल. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एक 500 ते 1000 कस्टमर तुमचे फिक्स झाले ना की त्याच कस्टमरला रिपीट तुमची ऑर्डर तयार करायची आणि रिपीट तुम्ही इझिली त्यांच्याकडनं चांगला पैसा कमवू शकतात. ही छोटीशी आयडिया आहे पण खूप बेस्ट आहे. कारण मसाला बनवणं, चटणी बनवणं हे एवढं अवघड नाही आहे आणि ते जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केलं तर तुम्ही त्यातनं सुद्धा चांगली अर्निंग करू शकतात. मग तुम्ही म्हणणार की ऑलरेडी मार्केटमध्ये भरपूर लोक आहेत, ते हे बिझनेस करताय. तुम्ही तुमचं युनिक सेलिंग पॉईंट काय ठेवतात, म्हणजे तुमचं USP काय असेल. तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला स्वतःला पण एक फिक्स असणं गरजेचं आहे ना की आम्ही काहीतरी वेगळं देतोय. हा माइंडसेट जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला त्यातनं अर्निंग होईल, तर तुमचा बिझनेस हा ग्रो होईल. बाकीचे करतायत पण आपण सुद्धा करू शकतो. कारण मसाला किंवा पापड, लोणचं हा बिझनेस असा आहे की याच्यातनं तुम्ही जर विचार केला तर लोक रिपीट ऑर्डर करतात. लोक परत ते गोष्ट हे करतात. आता समजा पापड आणले, 1 महिन्याचे पापड आणले, संपले, पुढच्या महिन्यात तो व्यक्ती पापड घेणारच, राईट. त्याचबरोबर त्याची जर मसाला संपला तर तो परत पुढच्या महिन्यात मसाला घेणार आहे. म्हणजे हे रिपीट जर होत राहिलं तर तुमचासुद्धा रिव्हेन्यू असेल तो रिपीट होत जाईल. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीकडे फोकस करणं गरजेचं आहे. नेहमी आपल्याला काय करायचं, आपला जर मसाला उद्योग चालू करायचा असेल तर सुरुवातीला आपण कमीत कमी मसाले लोकांना सेल करू शकतो. देन आवडायला लागले देन मग आपण त्याच्यात प्रोडक्ट ॲड करू शकतो. जसं की लोणचं म्हणूयात, पापड, कुरडई वगैरे ह्या छोट्या गोष्टी त्यामध्ये ॲड करू शकतो. देन त्यानंतर आपण त्याच्यात काय ॲड करू शकतो, जर तुमच्याकडे चांगले तांदूळ असतील, गहू असतील तर तुम्ही बल्कमध्ये आणू शकतात आणि त्याच जे काही तुमचे लोक आहेत, कस्टमर्स आहेत, त्यांना तुम्ही ते विकू शकतात. म्हणजे समजा जर तुम्हाला 30 रुपये किलोने कुठं तांदूळ मिळत असतील तर तुम्ही 40, 45, 50 रुपये किलोने इकडं विकू शकतात. तुम्हाला हे लॉजिक लावणं गरजेचं आहे. तुमचा जो एरिया असेल ना त्या एरियामध्ये तुमची स्वतःची व्यवस्थित पद्धतीने आयडेंटिटी बनवा आणि आयडेंटिटी बनवल्यानंतर लोक ऑटोमॅटिकली तुमच्याकडे घ्यायला येतील. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित क्वालिटी द्यायची आहे आणि कस्टमरसोबत रिलेशन मेंटेन करायचं आहे. कारण आपल्याला त्या कस्टमरसोबत लाईफ टाईम काम करायचं आहे, नाही की एकदा घेतलं, दिलं, संपलं असं नाही करायचं आहे. आपल्याला तो कस्टमर कसा रिपीट करता येईल याकडे फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे क्वालिटी आणि रिलेशनशिप या 2 गोष्टीवर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे.
तर ही आपण बघितली दुसरी बिझनेस आयडिया, मसाला उद्योग. ओके, आता आपण तिसरी बिझनेस आयडिया बघणार आहोत, सलून. आता या ठिकाणी सलूनमध्ये पण 2 ऑप्शन्स असतील, एक लेडीज सलून असेल किंवा एक जेंट्स सलून असेल. आता बरेचसे जेंट्स लोक ज्यावेळेस बघतायत हा व्हिडिओ, तर त्यांच्यासाठी बेस्ट काय की ज्यावेळेस तुम्ही सलून स्टार्ट करताय त्यावेळेस तुम्ही काय करायचं, सुरुवातीला एक ऑफर देऊ शकतात. म्हणजे ज्यावेळेस तुमचं स्वतःचं ब्रँडिंग करायचं असेल ना, तुम्हाला एक लॉजिक लावावं लागेल. आता तुम्ही एवढा खर्च करून तुमचं सलूनचं सिस्टम बसवलं आहे, सेटअप बसवलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 महिना मस्त मोठा बोर्ड बनवायचा आणि त्या बोर्डवर लिहू शकतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑफर द्यायची आहे. तुम्हाला ऑलरेडी त्या गोष्टीचं नॉलेज आहे, बरोबर, तुम्ही त्यात एक्सपर्ट आहात, बरोबर. मग तुम्हाला काय करायचं आहे, फक्त ऑफर बनवायची आहे. अशी ऑफर बनवायची आहे ज्यातनं लोक अट्रॅक्ट होतील आणि तुमच्याकडे येतील. तर तुम्हाला सिम्पल आयडिया वापरायची आहे की हे जे काही 15 दिवस आजपासून आम्ही चालू केलं आहे, इथून पुढे 15 दिवस आम्ही तुमची दाढी करून देऊ, पण आम्ही पैसे घेणार नाही. आम्ही पहिले जे 15 दिवसात जे कस्टमर्स आमच्याकडे येतील त्यांची फ्रीमध्ये दाढी करून देणार आहोत. अशी काहीतरी ऑफर चालू केल्यानंतर खूप सारे लोक तुमच्याकडे येतील आणि ज्यावेळेस तुमच्याकडे येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना फ्रीमध्ये 15 दिवस दाढी करून देऊ शकतात. पण या ठिकाणी तुमचं आणि त्यांचं रिलेशनशिप हे बेस्ट बनत जाईल आणि ज्यावेळेस दाढी करणारा व्यक्ती एकदाच तुमच्याकडे येणार नाही, तो रिपीट येत जाईल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, पहिले 15 दिवस जेवढे जास्त कस्टमर येतील तेवढ्या जास्त कस्टमरची व्यवस्थित पद्धतीने दाढी करायची आहे, त्यांच्याशी चांगलं बोलायचं आहे, त्यांना चांगली व्हॅल्यू द्यायची आहे आणि त्यामुळे ते लोक काय करतील, तुमचा जो काही बिझनेस असेल, जो काही सलूनचा बिझनेस असेल तो बिझनेस बघतील आणि त्या ठिकाणी रिपीट ते पुढच्या वेळेस सुद्धा तुमच्याकडेच येतील. कारण पहिल्यांदा तुमच्याकडे कस्टमर आणणं गरजेचं आहे आणि पहिल्यांदा जर आणायचं असेल तर तुम्हाला अशी काहीतरी ऑफर बनवणं गरजेचं आहे. आणि अशी ऑफर बनवली तर कस्टमर परत तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. फक्त सुरुवातीला एक चव त्याला देणं गरजेचं आहे आणि चव देण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने काहीतरी माइंडसेट यूज करावं लागेल, अशा पद्धतीने ऑफर यूज करावं लागेल आणि अशा पद्धतीच्या ऑफरने तुम्हाला तुमचे कस्टमर अट्रॅक्ट करावा लागतील. इव्हन जर 15 दिवसात तुम्ही फक्त 200 जरी लोकांना तुम्ही अट्रॅक्ट केलं आणि त्या 200 लोकांची जर प्रॉपर दाढी करून दिली तर ते 200मधनं पुढच्या वेळेस कमीत कमी 100 लोक तरी तुमच्याकडे येतील, राईट. आणि जर 100 लोक येतील तर तुमचा जो काही बिझनेस आहे तो इझिली त्यातनं तुम्ही अर्निंग करू शकता. हे माइंडसेट अगोदर वापरणं गरजेचं आहे. थोडं तुम्हाला फ्री द्यावं लागेल, थोडं वेगळं काहीतरी करावं लागेल, कारण तुमच्यासारखे 100 लोक आहेत, तुमच्यासारखा बिझनेस ऑलरेडी 100 लोक करत आहेत, पण तुम्ही काय वेगळं करताय हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जे गोष्ट वेगळं करणार त्यातनं तुमची आयडेंटिटी क्रिएट होईल आणि आयडेंटिटी जर तुमची क्रिएट झाली तर तुमचा बिझनेससुद्धा चांगल्या पद्धतीने ग्रो होईल. तर हे लॉजिक आपल्याला लावणं गरजेचं आहे. आता आपण जेंट्सचं सलून बघितलं, आता लेडीजचं आपण ब्युटी पार्लर बघूयात. तर या ठिकाणी सलून लेडीजने सुद्धा काय करायला पाहिजे, ज्यावेळेस ती नवीन तिचं जो काही तिने ब्युटी पार्लर टाकलं तर त्या ठिकाणी ती स्पेसिफिक एखाद्या गोष्टीसाठी ऑफर करू शकते. जसं की एखादा स्पेसिफिक जो छोटी गोष्ट असेल, कमीत कमी पैसे घेऊन ते करतात, तर त्यामध्ये स्किप करू शकतात. त्यामध्ये त्यांनी सांगू शकतो की आम्ही ही गोष्ट फ्री देतोय. अशा पद्धतीने जर ऑफर लावली तर लोक त्यांच्याकडे येतील. पण त्यांनी सलूनमध्ये आल्यानंतर, ब्युटी पार्लरमध्ये आल्यानंतर एक व्यक्ती फक्त तीच गोष्ट नाही करत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती भारी ऑफर सर्व्हिस देत आहे हे सुद्धा ती बघेल. आणि ज्यावेळेस ती बघेल त्यावेळेस तुमचं आणि त्यांचं रिलेशनशिप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग होईल आणि पुढच्या वेळेस सुद्धा ती रिपीट होत जाईल. तुम्हाला सुद्धा हेच लॉजिक लावायचं आहे की आपला जो काही कस्टमर असेल त्याला आपण रिपीट कसं आणू शकतो. आणि रिपीट आणण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अशी काहीतरी ऑफर लावावं लागेल. ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो ना त्यावेळेस अशी काहीतरी ऑफर लावायची ज्या ऑफरला बघून लोक आपल्याकडे येतील आणि लोकांनी जर आपल्याकडे आले तर आपण त्याला व्यवस्थित पद्धतीने व्हॅल्यू देऊयात, सर्व्हिस देऊयात आणि व्हॅल्यू सर्व्हिस दिल्यानंतर तो व्यक्ती आपल्याकडे रिपीट कसा होईल याकडे फोकस करणं गरजेचं आहे. कारण नवीन कस्टमर जर आपल्याकडे आणायचा असेल ना तर भरपूर खर्च करावा लागतो. त्यामुळे सुरुवातीला जे कस्टमर्स येतात आपल्याकडे, ज्यांचा आपला बेस व्यवस्थित पद्धतीने बसलेला असेल त्या लोकांसोबत आपण काम करणं गरजेचं आहे. जसं की आपण एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला काय करायचं, तुमच्या जे काही ब्युटी पार्लर असेल त्यावर बाहेर तुम्हाला एक मोठी ऑफर द्यायची की ही सर्व्हिस आम्ही फ्री देतोय, ही सर्व्हिस फ्री देतोय. आता ज्यावेळेस तो कस्टमर आपल्याकडे येईल त्यावेळेस ती सर्व्हिस घेतल्यानंतर तो कदाचित परत जाईल, पण पुढच्या वेळेस ज्यावेळेस तेच गोष्ट रिपीट करायची असेल तर तुमच्याकडेच येईल. का? कारण ऑलरेडी त्याला समजलं आहे की नाही या ठिकाणी चांगली सर्व्हिस भेटते, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपली केअर केली जाते, चांगलं आपल्याला समजून घेतलं जातं आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करून मिळतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे लॉजिक लावणं गरजेचं आहे, बरोबर. आता हे आपण बघितलं सलून बिझनेस आयडिया, ही आपली तिसरी बिझनेस आयडिया होती. त्यानंतर आपण पाहूया चौथी, क्लासेस. ओके, क्लासेसमध्ये काय होतं
की जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं नॉलेज असेल, कोणत्याही प्रकारचं स्किल असेल, तर ते नॉलेज, ते स्किल तुम्ही तुमचे जे काही आजूबाजूचे लोक असतील, स्टुडंट्स असतील, त्यांना शिकवू शकतात. बऱ्याचशा लेडीज लोकांना घरगुती वस्तू बनवण्याचं स्किल असतं. तर तुम्ही ते घरगुती वस्तू बनवून ते विकायचे कसे किंवा त्याचा वापर कसा करायचा घरात, ह्या गोष्टी तुम्ही शिकू शकतात आणि ह्या गोष्टीतनं सुद्धा तुम्ही पैसे घेऊ शकतात. त्यानंतर जर तुमच्याकडे चांगल्या एखाद्या विषयात स्किल असेल, जसे हिंदी, मराठी, गणित, कोणताही विषय असू द्या, त्याच्यात जर तुमचं स्किल असेल तर ते स्किलचा वापर करून तुम्ही क्लासेस घेऊ शकतात आणि तुमच्या आजूबाजूचे जे काही स्टुडंट्स असतील त्यांना तुम्ही अट्रॅक्ट करू शकतात. लहान मुलांना तुम्ही क्लासेस देऊ शकतात. ह्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर त्यातनं सुद्धा चांगली अर्निंग तुम्हाला होत जाईल. इवन तुम्ही काहीही करू शकतात. जर तुमच्याकडे कोणतंही नॉलेज असेल ना, तर ते नॉलेज तुम्हाला फक्त लोकांना शेअर करायचं आहे, स्टुडंट लोकांना शेअर करायचं आहे आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडनं पैसा घेऊ शकतात. इवन जर तुम्ही 2000ची प्राईस जर ठेवली, 2000ची प्राईस ठेवली आणि तुमच्याकडे फक्त 10 जरी स्टुडंट असले ना, तरी तुम्ही 20,000 रुपये घरी बसून कमवू शकतात आणि 10 स्टुडंटसाठी तुम्ही तुमचा घरचा एरियासुद्धा यूज करू शकतात. त्यामध्ये काही एवढी म्हणजे मोठी जागेची गरज राहणार नाही. 10 लोक तुम्ही घरी यूज करू शकतात. त्या ठिकाणी तुमचा खर्च ₹0 आहे. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी वेळ द्यावा लागेल आणि असं पण नाही की दिवसभर तुम्हाला क्लासेस घ्यायचा आहे. एखाद्या दिवशी 1 तास, म्हणजे 1 ते 2 तास तुम्ही फक्त क्लास घेऊ शकतात. तर तुम्हाला महिन्याभरात तुम्हाला इझिली 20,000 रुपयापर्यंत अर्निंग होऊ शकते. जसं जसं तुमचा बिझनेस वाढेल तसं तसं तुम्ही नवीन नवीन गोष्टी ॲड करून तुम्ही अजून तुमचं जे काही क्लासेसची फीज असेल ती वाढवू शकतात आणि त्यातनं अर्निंग करू शकतात. हे सिम्पली आपल्या डोक्यात ठेवणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने अर्निंग करायला आपण सुरुवात करू शकतो. क्लासेसमध्ये तुम्ही फक्त एक एज्युकेशनच नाही, पण तर घरगुती वस्तू कशा बनवायच्या, इवन कुकिंगचे क्लासेस, त्यानंतर ते घरगुती त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात, घरगुती वस्तू असतात, तर त्या तुम्ही बनवायला हेल्प करू शकतात. इवन तुम्ही कपडे कसे शिवायचे त्याचे क्लासेस देऊ शकतात. काहीही कोणतीही गोष्ट तुमच्याकडे जे नॉलेज आहे, ज्यात तुमची एक्सपर्टीज आहे, त्याचे क्लासेस देऊन तुम्ही लोकांना हे एक्सपर्ट बनवू शकतात आणि त्याचबरोबर त्यातनं अर्निंगसुद्धा व्यवस्थित पद्धतीने करू शकतात. तर ही झाली आपली चौथी बिझनेस आयडिया की आपण क्लासेस घ्यायचे आणि त्यातनं अर्निंग करायची. ओके, तर ही सुद्धा आपली व्यवस्थित आणि बेस्ट बिझनेस आयडिया आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला फक्त नॉलेज शेअर करायचं आहे जे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे, जे तुम्हाला ऑलरेडी येतं, ज्यात तुमची ऑलरेडी एक्सपर्टीज आहे. तेच नॉलेज, तेच स्किल तुम्हाला फक्त दुसऱ्याला ट्रान्सफर करायचं आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसा घ्यायचा आहे. तर ही सिंपल आपली चौथी बिझनेस आयडिया होती की क्लासेस घेणं. आता आपण 5वी बिझनेस आयडिया पाहणार आहोत, ऑनलाईन सेलिंग. आता बऱ्याचशा लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस बनवलेले असतात किंवा इवन प्रत्येकाला काही ना काही त्याच्या आजूबाजूला असे प्रोडक्ट असतात, असे सर्व्हिसेस असतात जे की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सेल करू शकतात. त्या ठिकाणी तुम्ही मेशोचा वापर करू शकतात, फ्लिपकार्टचा वापर करू शकतात, त्यानंतर तुम्ही अमेझॉनचा वापर करू शकतात. इवन आजकाल एवढ्या कंपन्या निघाल्या आहेत, त्या कंपन्यासोबत तुम्ही टायअप करू शकतात. तुमचा प्रोडक्ट ऑल महाराष्ट्र, ऑल इंडिया, ऑल वर्ल्डमध्ये तुम्ही कुठेही सेंड करू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, त्या ज्या काही वेबसाईट्स आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट करायचं आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुमचे प्रोडक्ट सर्व्हिस अपलोड करायचे आहेत आणि तुम्ही डायरेक्टली त्यांना देऊ शकतात आणि तुमचा प्रोडक्ट सर्व्हिस तो कोणत्याही ठिकाणी पोचवेल आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसा हा मिळत जाईल. त्यामुळे तुम्हाला हे लॉजिक लावणं गरजेचं आहे की आपण कोणता प्रोडक्ट, कोणती सर्व्हिस, म्हणजे इवन प्रोडक्ट आपण म्हणूयात की कोणता प्रोडक्ट आपण कुठं विकू शकतो आणि कशा पद्धतीने अर्निंग करू शकतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणू शकतो की घरगुती पदार्थ, घरगुती वस्तू असतात. काही लोक लाकडाच्या वस्तू बनवतात, त्यांना खूप भारी ते क्रिएटिव्हिटीमध्ये ते लाकडाच्या वस्तू बनवू शकतात. तर त्या लाकडाच्या वस्तू तुम्ही ते विकू शकतात. आता तुम्ही म्हणणार की सर मला लाकडाच्या वस्तू बनवता येत नाही, तर मग तुम्ही आजूबाजूला बघू शकतात की तुमच्या शेजारी पाजारी कोणामध्ये असा टॅलेंट आहे जे ऑलरेडी काही वस्तू बनवत आहेत आणि त्यांच्याकडनं त्या वस्तू घेऊ शकतात आणि तुम्ही ऑनलाईन ते विकू शकतात. कारण ती वस्तू बनवायला तुम्हाला फक्त 100, 150, 200 रुपये खर्च येईल, पण तीच वस्तू जर तुम्ही विकली तर 1000 रुपयापर्यंत तुम्ही विकू शकतात. जर चांगली क्रिएटिव्हिटी असेल, चांगल्या तुमच्या वस्तूमध्ये दम असेल, तुमच्या प्रोडक्टमध्ये दम असेल, तर तुम्ही ते विकू शकतात. जसं आपण म्हटलं की लोणचं किंवा वेगवेगळे जे काही पापड वगैरे असतात, तर अशा पदार्थसुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने विकू शकतो. लोक गौऱ्या असतात ना, शेण, ज्या गाईच्या गौऱ्या असतात, म्हणजे जे शेण असतं त्यापासून गौऱ्या बनवतात आणि त्या गौऱ्यासुद्धा ऑनलाईन विकतात. लोक लाकडंसुद्धा ऑनलाईन विकतात. लोक
काहीही लोकांना म्हणजे आजकाल जर तुम्ही बघितलं की सगळ्या गोष्टी ऑनलाईन भेटतात आणि तुम्हाला सुद्धा हेच लॉजिक लावायचं की आपण काय विकू शकतो ऑनलाईन पद्धतीने. जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ऑनलाईन विकायला सुरुवात केली तर तुम्हाला काय करायचं, त्यांच्यासोबत टायअप करायचं आहे, ऑनलाईन गेलात त्यांना कॉल करायचं की कशा पद्धतीने आम्ही तुमच्यासोबत कनेक्ट करू शकतो आणि त्याचबरोबर ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतील आणि त्याबरोबर त्यांच्यासोबत जर तुमचं व्यवस्थित पद्धतीने टायअप झालं की तुमचे प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस तुम्ही विकायला सुरुवात करू शकतात आणि त्यातनं सुद्धा चांगली अर्निंग करू शकतात. ऑनलाईन सेल करण्यासाठी तुम्हाला जास्त कटकट नसते. त्याचबरोबर तुमचा प्रोडक्ट इझिली ह्या ठिकाणाहून वर्ल्ड वाईड कुठेही तुम्ही विकू शकतात. या सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. इवन जर तुमच्याकडे एखादा डिजिटल प्रोडक्ट असेल ना, जसं कोर्सेस, ई-बुक्स झाले, त्यानंतर तुमचं लाईव्ह ट्रेनिंग्स झाले, हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन विकू शकतात आणि त्यातनं सुद्धा तुम्ही लाखो रुपये घरी बसून इझिली कमवू शकतात. त्यासाठी तुमच्याकडे फक्त लॅपटॉप असणं गरजेचं आहे, इंटरनेट असणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही घरी बसून तुमचा व्यवसाय चालू करू शकतात. घरी बसून तुम्ही लोकांना तुमचा प्रोडक्ट विकू शकतात आणि त्यातनं लाखो रुपये कमवू शकतात. यासाठी थोडं तुम्हाला शिकावं लागेल, समजावं लागेल आणि जर प्रॉपर तुम्ही शिकलात, समजलात तर ह्यातनं सुद्धा तुम्ही भरपूर पैसा कमवू शकतात. तुमच्याकडे जी काही गोष्ट असेल ना ती ऑनलाईन विकायला सुरुवात करा. तुमच्याकडे नसेल तर तुमच्या आजूबाजूला शोधा, आजूबाजूला काय बेस्ट आहे. जसं की लोक म्हणतात आता सोलापुरी चादर आहे, त्यानंतर जर सोलापुरी चादर तुम्ही ऑनलाईन विकू शकतात, कोल्हापुरी चप्पल ऑनलाईन विकू शकतात. म्हणजे ज्या काही गोष्टी जशा आहेत ना तिथनं त्या वस्तू उचलायच्या आणि तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने विकू शकतात. यात जर तुम्ही लॉजिक लावलं ना तर तुम्ही काहीही करू शकतात. इवन आपण म्हणतो तसं पुण्याची चितळेची जे काही भाकरवडी आहे ती सुद्धा तुम्ही ऑनलाईन विकू शकतात. फक्त तुम्हाला त्या गोष्टी करता येणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने विकू शकतो. कोकणातला आंबा ऑनलाईन विकू शकतो. इवन मी आजच एक न्यूज ऐकली की लोक आंबेसुद्धा EMIवर विकत आहेत. म्हणजे आज तुम्ही आंबे घेऊन जावा आणि नंतर तुम्ही पुढचे 2 महिने 3 महिन्यानंतर तुम्ही पैसे देऊ शकतात. म्हणजे आज समजा 3,000 रुपयाचे आंबे घेतले तरी पहिल्या महिन्यात 1,000 रुपये द्या, दुसऱ्या महिन्यात 1,000 रुपये द्या, तिसऱ्या महिन्यात 1,000 रुपये द्या. 3,000 रुपयात तुमचे आंबे विकले जातील. म्हणजे ह्या पद्धतीने लोक लॉजिक लावून त्यांचा स्वतःचा जो काही प्रोडक्ट असेल तो ऑनलाईन विकताय आणि ऑनलाईन विकल्यावर त्यातनं भरपूर त्यांची सुद्धा अर्निंग होते आहे. तर अशा पद्धतीने ही आपली झाली 5वी बिझनेस आयडिया की ऑनलाईन सेलिंग. तर ह्या 5 बिझनेस आयडियामध्ये तुम्हाला जी काही बिझनेस आयडिया आवडली त्यावर तुम्ही काम करा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला यातनं चांगला पैसा कमवायचा असेल, व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला खरंच तुमच्या लाईफमध्ये काहीतरी ग्रोथ करायची असेल तर तुम्ही ह्या बिझनेस आयडियामधनं कोणती ना कोणती बिझनेस आयडिया सिलेक्ट करा आणि त्यावर काम करायला सुरुवात करू शकतात. तर अशा पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ होता 5 बिझनेस आयडिया, ज्यातनं आपण पहिली बिझनेस आयडिया बघितली की मसाला उद्योग, त्यानंतर दुसरी मेस अँड हॉटेल, नंतर तिसरी आपण बघितली सलून, चौथी काय बघितली आपण क्लासेस आणि 5वी काय बघितली आपण ऑनलाईन सेलिंग. तर ह्या 5 बिझनेस आयडियाज आहेत. या 5 बिझनेस आयडियाचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमचा एक चांगला बिझनेस उभा करू शकतात आणि चांगली अर्निंग करू शकतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपला जो काही यूट्यूबचा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि ऑलचं जे बटन आहे त्यावर सिलेक्ट करा. म्हणजे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर ऑल हे सिलेक्ट करा, जेणेकरून अशाच नवीन बिझनेस आयडिया तुम्हाला डायरेक्ट तुमच्या जो काही मोबाईल असेल त्याच्या डेस्कटॉपला तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल, अजून शिकायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक वेबिनार फ्रीमध्ये घेणार आहोत. त्या वेबिनारसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात आणि आपला वेबिनार ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवलं जाईल. तुम्ही आपल्या वेबिनारला जॉईन करू शकतात आणि चांगल्या पद्धतीने कसं अर्निंग करायचं, कसा बिझनेस स्टार्ट करायचा, बिझनेस कसा ग्रो करायचा, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. तर या ठिकाणी आपला व्हिडिओ संपवतोय. धन्यवाद.